नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाडीबीटीचा ॲप्लिकेशन आपण अप्लाय केला असेल 2024 आणि 25साठी. तर तो ॲप्लिकेशन आपला अंडर स्क्रुटिनीमध्ये असतो पहिल्यांदा, आणि त्यानंतर आपले जे ॲप्लिकेशन आहे तर ते चेकआउट झाल्यानंतर आपली जी पुढची स्टेप आहे तर त्यात जो आहे तो आपला ॲप्लिकेशन नेक्स्ट फॉरवर्ड होतो. तर त्यासाठी आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करून आपल्या जी ॲप्लिकेशन अप्लाय केलेलं आहे तर त्याचे स्टेटस आपल्याला कशा पद्धतीने चेक करायचं आहे आणि त्याचे बेनिफिट जे आहे तर ते आपल्याला कुठे चेक करायचं आहे, किंवा आपले जे ॲप्लिकेशन आहे तर ते कोणकोणत्या स्टेजेसवरती चेकआउट झालेले आहे, तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला महाडीबीटीच्या वेबसाईटवरती आपण लॉग इन करू आणि लॉग इन केल्यावर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा अकॅडमिक इयरचा जो इंटरफेस आहे तर तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो माय अप्लाय स्कीम हा जो ऑप्शन आहे तर सिम्पली आपल्याला माय अप्लाय स्कीम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण माय अप्लाय स्कीम या ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला या ठिकाणी 4 ऑप्शन मिळणार. तर आपण पहिल्यांदा जो ॲप्लिकेशन केला होता तर तो या ठिकाणी आपल्याला अंडर स्क्रुटिनी या ऑप्शनमध्ये पाहायला मिळत होता, परंतु या ठिकाणी आता जो ॲप्लिकेशन होता तर तो या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे आपल्याला सेकंड जो स्टेप आहे या ठिकाणी अप्रूव्ह ॲप्लिकेशन, तर आपला ॲप्लिकेशन कुठे अप्रूव्ह झालेला आहे तर त्याचे जे स्टेटस आहे तर ते पाहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी अप्रूव्ह ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जी डिटेल आहे तर ती पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो ॲप्लिकेशन ID, डिपार्टमेंट नेम, स्कीम नेम, स्टेटस आणि जो फॉर्म आहे तर तो त्याचे बेनिफिट वगैरे या ठिकाणी आपण पाहू शकतो. आपले जे स्टेटस आहे तर ते अंडर DD आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर आपला जो ॲप्लिकेशन होता अंडर स्क्रुटिनीमध्ये तर तो त्या ठिकाणी चेकआउट झाला आहे आणि त्यासाठी पुढची जी स्टेप आहे, आपला जो पुढचा स्टेप आहे तर तो अंडर DD आहे. आणि अंडर DDमधून जेव्हा आपलं ॲप्लिकेशन कंप्लीट होतो तेव्हा आपली जी स्कॉलरशिप आहे तर ती आपल्या अकाउंटला रिसीव्ह होत असते. तर त्यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन ID आहे या ठिकाणी, तर या सिम्पली ॲप्लिकेशन IDवरती क्लिक करून जी हिस्ट्री आहे तर ती आपण चेक करू शकतो. या ठिकाणी कोणत्या तारखेला कुठून आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो त्या ठिकाणी अप्रूव्ह झालेला आहे. तर लास्ट आपण या ठिकाणी पाहू शकतो डिपार्टमेंट प्रोजेक्ट ऑफिस क्लार्क आहे, तर त्यांच्याकडून आपल्याला या तारखेपर्यंत आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो या ठिकाणी चेकआउट झालेला आहे. आणि त्यामुळे आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो आता सध्या DDOमध्ये आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो गेलेला आहे. त्यानंतर आपल्याला जर बेनिफिट जे आहे तर ते चेक करायचे असेल तर आपण या ठिकाणी पाहू शकतो बेनिफिट डिटेल. तर सिम्पली बेनिफिट डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करू शकतो आपण चेक रिडीम स्टेटसवरती, आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी फर्स्ट अँड सेकंड जे वाउचर आहे तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार. 2 इन्स्टॉलमेंट येतात आपल्याला. जी स्कॉलरशिप आहे तर ती त्या ठिकाणी जी इन्स्टिट्यूट लेवलला जी स्कॉलरशिप असेल तर ती त्या ठिकाणी आपल्याला इन्स्टिट्यूट स्टेटस दाखवणार आहे. आणि त्यानंतर स्टुडंट स्कॉलरशिप जी आहे तर ती आपण या ठिकाणी पाहू शकतो. तुम्हाला मी या ठिकाणी हायलाईट करून दाखवतो. तर ही जी स्कॉलरशिप आहे सेकंड टॅब जो आहे तर तो त्या ठिकाणी स्टुडंट स्कॉलरशिप असते आणि फर्स्ट जी टॅब आहे तर ती इन्स्टिट्यूट लेवलला जी अमाऊंट आहे तर ती जात असते. तर अशा पद्धतीने आपण जे रिडीम स्टेटस आहे तर ते आपण त्या ठिकाणी चेक करू शकतो आणि त्याची संपूर्ण माहिती जी आहे तर ती डिटेलमध्ये आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. तर अशा प्रकारे आपल्या जो ॲप्लिकेशन आहे तर त्याची जी स्क्रुटिनी आहे किंवा आपला जो ॲप्लिकेशन आहे तर त्याचे स्टेटस संपूर्ण आपण या ठिकाणी अप्रूव्ह ॲप्लिकेशन या टॅबमध्ये चेकआउट करू शकतो. आणि जर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये काही जरी प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी आपल्याला रिजेक्ट ॲप्लिकेशन ही जी टॅब आहे तर त्याच्यात आपला ॲप्लिकेशन आहे तर तो दिसणार आहे. आणि त्यानंतर जेव्हा आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो संपूर्ण कंप्लीट होऊन आपली जी स्कॉलरशिप आहे ती आपल्या अकाउंटला रिसीव्ह होईल तेव्हा आपल्याला जो लास्ट टॅब आहे फंड डिस्पर्स तर त्या टॅबमध्ये आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो त्या ठिकाणी दिसणार आहे. तर अशा पद्धतीने आपण महाडीबीटीचा जो ॲप्लिकेशन आहे तर तो संपूर्ण ऑनलाईन या पद्धतीने चेक करू शकतो. तर आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.